आणि ज्ञानानंतर आलेला अनुभव त्याचा ना अमृत अनुभव. जो जगताचा अनुभव असतो त्या ठिकाणी विकार आणि वृत्ती आणि अज्ञान असतो, पण भगवंताचा अनुभव असतो या सगळ्याचा वाद असतो. बरोबर आहे मावशी? कारण जो अनुभव आहे कोणता? खोट्याचा. एक अनुभव खोट्याचा, एक अनुभव परमात्म्याचा. परमात्म्याच्या अनुभवामध्ये माऊली होते आणि त्याचा प्रसाद म्हणून जगाला अमृत अनुभव दिला. याचे उत्तर येते. बरोबर आहे ना? त्या अनुभवात होती माऊली म्हणून त्यांना अनुभव मांडला. आपण मांडत नाहीत, आपण जातच नाही, अनुभव येतच नाही, भाऊ जातच नाही. देहभाव संपत नाही, वृत्ती थांबत नाही, विषय सरकत नाहीत, मी कोण कळत नाही, अज्ञान मुळासकट व्यक्तच येत नाही. जेव्हा अज्ञानाची निवृत्ती होती आणि तिचं भगवंताची प्रतीती येते आणि त्या जीवनमुक्तीनंतर अनुभूती भक्त येते आणि ही भ्रांती पुसल्या जाते आणि वृत्ती ईश्वरात लीन होती आणि झालेल्या व्यवहाराची त्या ठिकाणी काहीही देणे घेणे नसतं. व्यवहार हा स्पर्श नसतो, व्यवहार होऊन तिथं काही संबंध नसतो. ते हृदय अमृत अनुभवात असत. मावशी हे सखोल ज्ञान आहे. हे काय ऐकलं नाम घेतलं असं नाही. हे उच्चांश बुद्धीचा. इथं केवळ अनुभूती, केवळ सुख आहे. इथं आयुष्यातला परमानंद भोगण्याची बुद्धीला जी एक प्रतीती ईश्वराची प्रेम प्रेम बोल तो परमात्मा असताना बुद्धीमध्ये देहभाव सोडला आणि दुःख जोडलं. दोन गोष्ट लक्षात घ्या मावशी. याच्यामध्ये कोणी बुद्धी आहे? अंतःकरण. अंतःकरणामध्ये बुद्धीची उत्पत्ती आहे आणि उत्पत्तीच्या पहिले त्याची स्थिती ईश्वराची आहे. हे कळतं का कीर्तनात तुम्हाला? नाही मिळतं का? किती डुरडुरे नुसती. मौलीने सांगितलं 18व्या अध्यायामध्ये की अंतरंगाचा अधिकारी फार विरळा. तुम्ही मला बघितले, मला बाई तुम्ही अंतरंग नर्मदेकडे गेलात का? म्हणत का नाही? घेतो. बरोबर आहे. मग अंतरंग आणि बहिरंग हे लोकांना माहितच नाही. आता बहिरंगानं काय होतं ना अंतरंगानं काय होतं तुम्ही सांगते. जेव्हा बुद्धीला पहिल्यांदा बहिरंगात प्रवेश असतो, कर्मकांड, उपासना, तीर्थयात्रा, बरोबर ना? ह्याला ओलांडून जेव्हा भगवंताकडे जाण्यासाठी संताकडे येतील, मग अंतर है ना? मग त्या संतापाशी त्याला अधिकार प्राप्त होतो, विवेकाचा जन्म होतो, देहभावन्य होतो, वेदांत आत येतो, माऊलीचा प्रसाद होतो, ज्ञानाचा चमत्कार होतो, वेदाचा नाश होतो, अभेदाचा आविष्कार होतो, बुद्धीमध्ये ब्रह्मपद येतं, जगत भाव निघून जातो. हे संताचा प्रसाद अंतःकरणात ज्याला साठवता येतो तो साधक असतो. ज्याला नुसतं ऐकायचं तो पुण्यवान असतो. ज्याला काय कळतं काय कळत नाही त्याच्या हिशोब देवापाशी असतो. आणि जो साधक साधनेवर तीव्र असतो, अधिकाराने उच्च असतो, विवेकामध्ये सज्ज असतो, ज्ञानामध्ये नंबर 1 असतो, तो भगवंताच्या जवळ असतो. तो देहाजवळ कधीच नसतो. तुला ज्ञानी महात्मा म्हणतात. आधी भाषा आहे आपल्या गुरुजींची. ऐकी नाही सांगा. आता वाणी मी इथं पाठ केलं का? पण जेव्हा व्यासपीठावर आपण येतो, गुरुजीचं नमन करतो, मंगल घेतो, तर गुरुजी सरकतच नाही. हे खून आहे. पहिल्यांदा काय वाटायचं मावशी? ऐका, सुरुवात करताना मंगल करून कुठलाही परमा सुरू होतो हे आम्हाला माहितच नाही. तर बहिरंगात मंगल नसतच, अंतरंग मंगलावतून नसतच. बरोबर आहे ना? मग महाराज यायचे, बसायचे, मग आपली बघायची टकमक, मग मंगल व्हायचं. हात जोडायचं, मी जोडायचं. हात जोडायचं कुठं कळत होत? अशुद्ध अंतःकरण नसतं, अशुद्ध असतं. वृत्ती बेभान असते विषयाकडतीची, तिला विषयाची आवड असते. आणि ज्या वृत्तीला भगवंताची आवड असते, परमात्म्याला सवड असते, आणि अज्ञान खोड्याची त्या एक बुद्धीमध्ये किमी असते, म्हणजे एक शक्ती असते. अज्ञानाला टाकायचे, देहभावाला सोडायचे, परमार्थाला मन जोडायचे, भगवतभाव जागा करायचा, देहभाव बंद करायचा आहे, साधनेवर संतुष्ट व्हायचे, परमात्म्यातून संसारातून अलग न्यायचे आणि वेदाचं दर्शन घेऊन प्रसन्न राहायचे. हे जेव्हा तिला कळतो तेव्हा ती संताला, तेव्हा तिला संताची भेट होती, तिचा उद्धार होत असतो त्या जीवाचा. तेव्हा संत भेटत. आधी नाही, मधी नाही, कधी बी. आता ऐका,
वाटायचं ही साधना वेगळीच आहे. बुद्धी खूप छान होती ना, कारण ते जन्मदाता आमच्या कुळातच बुद्धी आम्हाला दिली, चांगली आमच्या कुळातच बुद्धी दिली आम्हाला देवाला. पण मी टिकली तिथंच, मग थांबलो. पण थांबताना कळालं की हे काहीतरी विशेष आहे, थांबायचं इथं, जायचं नाही, पळून जायचं नाही. मग सुरू केलं ऐकन. माझ्या वेळेस विचारसागर सुरू होता मठातला, तो झेपला थोडाफार, तो सोडून द्यायची. पण जेव्हा वेदांत शास्त्र हे अज्ञानाला कापायचं शस्त्र आहे, हे तुमच्या परमितालाच कळालं. ऐका पुढं. आता अज्ञान असतं, देहभान सतत असतं, भगवंताचं भान नसतं, त्याला अज्ञान म्हणत असते. ते वारानं सांगितलं. कुणी शिकवलं? बापाचा काबला नाही, कुणी शिकवलं नाही, महाराजांना संत महात्म्यानं. बरोबर आहे ना. बापाला बघून तर थर कापायचो आम्ही, कशाचं मांडी घालून कशाचं बस नाही बाबा, बापाला एक पळून जायचं भीती. आता पुढचा सांगते. मग जेव्हा महाराज यायचे आपण बसायचो शांत. मग ती तपस्या झाली बरेच वर्ष, ठीक आहे. मग लिहायची आवड लागली, ठीक आहे. सप्ताह आला, हे आता सांगायचं मी. सप्ताह आला तर म्हणून का जगावं, कुणासाठी जगावं, कसं जगावं आणि कुणाला संगतीत ठेवावं, कशाचं चिंतन करावं, चिंता कशी बंद करावी, चिन्मयता कशी प्राप्त करावी, वेदाकडे कसं यावं, संताचं कसं व्हावं, आत्मज्ञान कसं घ्यावं, प्रभूला कसं पाहावं, प्रभू कसं व्हावं, तुम्हाला गुरुजींनी शिकवलं. माझ्या महाराजांना हे महत्व होतं आम्हाला, काहीच महत्व नव्हतं मावशी आम्हाला. शाळेतून काढले की घरी धाडलं, एम काम नाही, बी काम नाही, कुछ नाही. अगो माय म्हटलं, गीता फक्त ती माहेरी आली की बहीण शिकत होती. गावात एक जण बाई तेव्हा लिहिला की समाधी घ्यायच्या अगोदर जेव्हा निवृत्तीनाथ म्हणले ज्ञाना तुझी ज्ञानेश्वर राहायचंय, ते म्हणजे दादा माझं काय झालं, कुठं आलं म्हणले. ही टीका माऊली गीतेची आहे, तर तुझं काय, तुझं दाखव. अनुभव लिहिला नाहीस, फक्त ज्ञान मांडलंस. ज्ञाना अनुभव कुठे, ज्ञानाच्या नंतर अनुभूती आहे. मग ती 10 प्रकरण गेले. इंद्रायणी स्नानाला गेले, आले बाहेर आणि काय लिहिला अमृत अनुभव 10 प्रकरण. आणि नंतर समाधीमध्ये जाऊन बसले. नंतर तुम्हाला माहितीच आहे. आता आपण प्रकरण 7वं काढलं आणि त्याच्यामध्ये 110 हेडिंग आहे आपली, तर ती बघू आता. बुद्धी बोध्या सोके ते एवढी वस्तू चुके, मन संकल्पा निके याहुनी. मन संकल्पा निके याहुनी. मन निक्क होत, संकल्प करीतच नाही. निक्क शुद्ध बनत, संकल्प विकल्प भस्म होतात, परमात्मा प्रगट होतो, बुद्धीचा बाध होतो, ज्ञानाचा प्रकाश होतो, सुखाचा आविर्भाव होतो, दुःख बाधित होतं, आत्मानुभूती सतत होती आणि मन निक्क होतं, म्हणजे शुद्ध होतं, राम होतं. त्याला म्हणायचं निक्के. तेव्हा नंतर असते मना संकल्प निके या ही होणी. त्याच्या पुढे जातं, ते संकल्पाच्या पुढे जातं. आता ऐका. बुद्धी बोध्या सोके, इथंच बघायचो आपण 3 शब्द. बुद्धी बोध्या सोके. बुद्धी सर्व विषयाला जाणण्यास सुकलेली आहे. भगवंताला जाणते का नाही. सुकली कुठं, विषयाला ओळखायली, वासनेला ओळखायली, कर्माला ओळखायली, उपासनेला ओळखायली. भगवंताला ओळखते का. आणि बायकाला वाटतं उपासना केली की धन्य झाले. एवढा अंधार आहे नाही अंधार. ती कुणाला सोकली, कर्माला, पुण्याला, देखाव्याला, नामाला. ते काम सोडायचं, ते तुम्ही अडकतच की, अडकते की नाही. मग बुद्धी बोध्या सोके, कुठं कुठं सोकली ऐका. आता ती विषयाला जाणण्यास चोकली. तिला वाटतं मला हे कळालं, मी हे वाचलं, मी तिथं गेले, तिथं स्नान केलं. तिला स्नान केलेलं कळतं का शुद्ध झालेलं कळतं. शुद्धता कळती का. मी आता शुद्ध आहे, मी आता भगवंतात आहे, मी भगचिंतनात आहे, मी स्वरूपात आहे, मी देहाहून भिन्न आहे. तिला कळते, तिला माहिती मागायचंय. कळतं का मला भगवंत व्हायचं, हिला कळतं का नाही. आणि असा परमार्थ ही चुकीचा आहे का. चुकीचा आहे. ती विचारा करती, कर्म करती, वाती मोस्ती सगळंच करती, पण भगवंताकडे जाते का नाही.
भगवंताला जाणते का, भगवंत बनते का, भगवंत पैसे थांबते का, भगवंत रूप होती का. मग हे जर करत नाही तर ते काय करायचं आम्हाला चिंध्या तुमच्या. मलाच काय म्हणायचे, तर चिंध्या चिंध्या तुकडे तुकडे दिले ब्लाऊज होते का, नाही. तसं ह्या चिंध्याने मुक्त होते का, नाही. ज्ञान, सत्संग, अद्वैत, वेदांत आणि माऊलीची दीक्षा, बरोबर आहे ना. इकडं येतच नाही कोणी. आवडतं का हे, अवडंबर आवडतं, आवडतं की नाही. आता ऐका, सर्व विषयाला जाणण्यास सोकलेली आहे कोण, बुद्धी. रामरामाई रामरामाई ही एवढी वस्तू चूक आहे. भगवंताला सोडलं काय चूक, केवढी मोठी चूक आहे. आत्मस्वरूपाला ओळखायचं नाही. बुद्धी सोडला आणि 10 जोडले. माझं बोलत असंय का मग, तेच आहे का. तेच आहे मग गुरुजींना सगळं लिहिलं नाही. मग कसं आलं हे, अमृताला असते का. मी तर नाहीच सोडला. पण कसं आलं बघा, 1 सोडला आणि 10 जोडले. अरे ह्या बायकाला कळतं का 1 सोडला ते, कळतच नाही मावशी, अक्कलच नाही. हे केलं हे केलं गेल्यामध्येच करणं वेगळं, जाणणं वेगळं, मानणं वेगळं आणि तद्रूप बनणं वेगळं. काय शब्द येतात मावशी, बापरे. ऐका, परंतु बुद्धी विषयाला भोगायला जाण्याला सोपली. ती फक्त विषय जाणती, विषयाला मागती, विषयाकडे जाती, विषयाला भक्ती, पुन्हा दुसरे मागती, एवढी सोपली. पण आत्मवस्तूला मात्र जाणण्यास चुकते. मन सर्व प्रकारचे संकल्प करत असते, पण आत्म्याला सोड. मन सगळे विषय जाणतं, जगत जाणतं, सुख दुःख जाणतं, तू जाणतं, मी जाणतं, पोरग जाणतं, पैसा जाणतं, दागिने जाणती बाई. परमात्मा जाणती का, नाही. तिला वाटतं का मी सगळं जाणलं पण एक जाणलं नाही, माझं काय आयुष्य वाया कामाला नाही, असं वाटतं का बाईला. ती म्हणते मी लई हुशार आहे. ती म्हणते हित केलं कद्दूची भाजी खाल्ली म्हणती, आणि हित केलं म्हणते मी. कुणाला सांगते का माकडे, संसारात हित कोणा सांगते, स्वतःच हित केलंस का, संताकडे आली का, परमज्ञान घेतलं का, आत्मबोध बुद्धीत आला का, भगवंत भेटला का, भोपळा खाल्ला म्हणती. भोपळा सांगते का हित केलं आणि पैसे मागे टाकले आणि मी कसा असा हुशार केला, असं अनावाटी जाऊन खनतोय. डोकं उठतं देवाला बघल, 108 वाती होईल, संकल्पच आहे ना. पण मी भगवंताला ओळखेल असं म्हणते का, म्हणून म्हणत नाही मावशी. कावरच कारण का, मोठ्या आत्मवस्तूला मत जाणत नाही. इतर बोध्याचे ज्ञान करून देण्यास बुद्धी फार चतुर आहे. म्हणून नवीन महाराजांनी तिला सोकी म्हटलं. सोकली म्हणजे माझी, मी सोकली खायला फुकट. मा खायला सुकली, रोज यायली मी उष्ण मागायला. आज नाही म्हणून सांगा तिला, रोज यायले, रोज वाटी घेऊन येईल. सोकली. ज्ञानेश्वर महाराजांनी तिला सोकी शब्द वापरला. सोकी हा शब्द फार वाईट आहे. मनुष्याने हा शब्द सोकी शब्द लावून घेऊच नाही. त्यात अब्रू जाते. मग आपली बुद्धी विषयाला सुकली म्हणजे वढाळ झाली, वढाळ. बाप्पा ऐका, बुद्धीचे सगळे अपराक्षम्य आहेत, पण त्याचा एक मोठा अपराध म्हणजे तिचा खरा पती आत्मा. ते सांगते तुम्हाला मी, ते सांगायला धरती ते झालं का नाही पुढे. बुद्धीचा पती आत्मा त्याला सोडलं आणि अनात्मा इकडे जाते तिकडे जाते तिथे उडते. म्हणतो मावशी मला या भैरंग आवडत नाही, डोकं सरकत माझं. आपल्याला पटतच नाही. उडी मारली ज्ञानावरच मारली. विचार सागर पहिल्यांदा उडी काकाकडून, हो आधी विचार सागर अनुवाद केला आणि मग काकाकडे पण करून सुरू केलं. विचार चंद्र नंतर पहिल्यांदा विचार सागर तो घट्ट बसला इथं. हा तुम्ही मला लिहा, मानत करायचं. तुम्ही लिहायला रिकामी कोणाचं, मला कम पडलं वय कोणाचं लिहायला नाही. आता ऐका, एक मस्ती हा गुरुजीची भाषा ऐका. ओढाळ झाली, बुद्धीने सगळे अपराक्षम आहेत, पण तिचा एक मोठा अपराध आहे. तिचा खरे पती आत्मा आहे, ती देहात रमली. किती घाण शब्द आहेत.
त्या बुद्धीचा पती परमात्मा आहे. त्याच्यात रमावं का देहात रमावं, लोकांकडे जावं, ते म्हणजे ते काळाच आहे. मग तिकडे आले म्हणजे पतीवर तर राहिली का? नाही, भ्रष्ट झाली. भ्रष्ट झाली. नाही, ती देह का नाही, तिचा देह बी नाही आणि ती देह बी नाही. तिचा पती परमात्मा आहे. तिकडे तिने जावं, त्याला तिने ओळखावं, त्याच्यामध्ये तद्रूप व्हावं, तिचं ऐक्य करावं, महावाक्यात जावं आणि स्वरूपारूप व्हावं, वेदाला टाकावं, जडातून निघावं, अभिन्न भावात यावं, भिन्न भाव बंद करावा. भेदातून उत्पन्न होतो. हा भेद तुमच्या सोबत राहतो. तुम्ही जन्मा आणि मरा, तो तुम्हाला भेद सोडत नाही, अज्ञान सुटत नाही, देहभाव आटत नाही, परमात्मा भेटत नाही, लिंग देहाची गाठ सोडत नाही आणि तुम्हाला आत्मस्थिती प्रगट होत नाही आणि तुम्ही आपल्या स्वरूपात राहत नाही. तुम्हाला सुख मिळत नाही, दुःख तुमचं जात नाही, जन्म मरण संपत नाही, अज्ञाना टाकता येत नाही, ज्ञानामध्ये रमता येत नाही, कारण साधू विना हे काही कळत नाही. बुद्धीला भगवंताकडे न्यायचं, हे अज्ञानाला सोडून स्वतंत्र व्हायचं, अज्ञानमय अवस्थेत जगायचं, प्रसन्न चित्त करायचं, बोधामृत प्यायचं आणि ईश्वरासोबत एकरूप व्हायचं, अभेदात जगायचं, भेदाला फेकून बघायचं. मग आनंद कसा आहे तो कळतो. भेदामध्ये आनंद कळत नसतो. अभेद फेकला चिंतनानं, भेद फेकला चिंतनानं, अभेद प्रगटला मोक्षानं, साधू भेटले पूर्वजन्मानं आणि हे सत्संग मिळाला माझ्या हृदयातल्या ईश्वरामुळं. हे लोक भेटणे सोपं का? एवढे लोक भेटले मला. गुरुजी वैराग्य, गुरुजी सारखं माझी जगात बी नाही. आणि महाराज बी किती महाराजांचा किती महाराज. काका पैसा मागितला आणि काका भीक मागितली, भीक नाही 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 म्हणून भामटे लोक बघवत नाही मला. मावशी नजर पण जात नाही त्यांच्याकडे माझी. आणि आम्ही गुरुजीचे आणि भीक मागे हे लोक, आणि आम्ही गुरुजीचं नाव लावतो लेवल, भिका मागते. पप्पा किती पाप आहे मावशी, अघोर पाप. तो विषय नाही, सोडून द्या, आपला काय देणं घेणं कोणाचं, मुर्गे. आता आपला विषय बुद्धीचा. बुद्धी मनुष्याने हा सुख शब्द लावून घेऊ नये, अब्रू जाते. बुद्धीत सगळे अपराध क्षम्य आहेत, तिचा एक मोठा अपराध आहे करा. पती तिचा आत्मा आहे, ती देहात रमली. मग पतीत रमाव का देहात रमाव, बोला. हा शब्दात मावशी डाग आहे, डाग. कसं सोन्याला जाळून काढते शुद्ध होऊन, तसं ह्या बोधात मन जाळून अज्ञान जळतं आणि बुद्धी आणि थकन सिद्ध होत. बुद्धीचा पती परमात्मा तिच्यात रमत नाही, देहाकडे येते. किती भ्रष्ट झाली ही. आबरू गेली की नाही. आता ऐका, वाटतं का आबरू गेली म्हणून आपल्याला? ती म्हणते मी हे केलं, मी ते केलं, मी इकडे आले, तिकडं बुडाले. ज्ञानामध्ये बुडके आता शेंडी सकट येतं का बुडता? साधू पाहिजे ज्ञान बुडायला, वेद पाहिजे, स्वतःची ओळख पाहिजे आणि वेदांत शास्त्र पाहिजे का कुठलं बी पाट्याच्या पाट्या बोलायचं. आता ऐका, फळ खरापती आत्मा असून ती देहातच रमली आणि आत्मवस्तू विसरून गेली. हा तिचा का नाही, हा तिचा क्षमा करायसारखा नाही बुद्धीचा. आता आशाबाईचा अधपतन होते, अधोगती होती तिची. माणसाला वाटतं का मला ज्ञान नाही, मला बोध नाही, माझ्याकडे वेद नाही, माझ्याकडे साधू संगती नाही, माझ्याकडे आत्मचिंतन नाही, वाटतं का बाहेर कोण्या? ती म्हणते पोरग नाही, आता लेक आली चांदी द्यायचं, आता जावयाला त्याला वळायचं, तिच्या मागे येतात ती पिढ्या. ती म्हणते का मला आत्मचिंतनात जायचं, साधूसाठी पैसे खर्च करायचे, माझं सोनं, माझा पैसा आणि मोल बनतो. सप्त्यामध्ये गेलेला पैसा कसा होते? आज कुठपर्यंत पोहोचली मी? आज स्थिती कोणची? ह्या बुद्धीत त्याला आणलं, ह्या मनाने त्याला जाणलं आणि आत्मारामाचं दर्शन झालं, परमात्म्याचं बुद्धीमध्ये प्रगटीकरण केलं, या देहाचं सार्थक झालं. मावशी आता पण म्हणण्यापासून आता म्हणते, कारण तुम्ही माझ्या पैसे आहे, तुम्हाला माहिती आपण दोघी होतो 12 वर्ष औदुंबराखाली होतो का नाही, औदुंबरापाशी झालं का नाही 12 वर्ष अनुष्ठान सांपड बोलावे चालूच आहे. पण झालं का? त्याची कृपा आहे. संसार करणं मोठी गोष्ट नाही, परमार्थ मध्ये डगमग होणं ते बंद पडणं पाप आहे. संसार तर कुणाला आवडतं किड्या मुंग्याला, आणि तू केला म्हणून काय झालं? नवल झालं का? बायाने संसार केला म्हणजे काही नवल नाही. परमार्थ कर, अनर्थ बंद कर, देहभाव कमी कर, आत्मस्वरूप प्रगट कर, विश्वात्म्याच बशी बुद्धीला एक कर, तर तुझं सार्थक आहे. कुठं चांदी दिली, वाट्या दिल्या, ताट दिले, चमचे दिले, काय ते
देणं घेणं हे कर्म आहे. हो कर्म आहे. आणि त्याला ओळख ना असं धारण नाही. वाट्या दिले ताट देती. किती छान आणि अनुवाद येत नाही बघा ना. संसाराला सच्च धडपड धडपड करायची. तिथं सगळं द्यायचं. आणि अध्यात्मामध्ये वाणी बंद मौनच त्या बायकांचं. मग काय इकडं काय ग काय नाही. आता आम्हाला घडत नाही. अगं माय गे आम्हाला घडत नाही परमार्थाला द्यायला म्हणतात बायका. पप्पा पुरीला म्हणतात का असं घडत नाही कधी. नाही. किती पाप असतं मावशी. कारण हे संसार लोकांचं वारत नसावं. हे घाणेरडे लोक. चला तिचा पती आत्मा देहात रमली. आत्मवस्तू विसरून गेली. हा तिचा अपराध क्षमा करता नाही. जसे बाईनं घरात चोरून खाल्लेले क्षमा आहे. चोरून खाल्ला क्षमा असते तिला. पण परपुरुषाचे रममान होणे क्षम नाही. बाबा म्हणजे परपुरुष. हो बरोबर. दुसऱ्याचं देह ना. हो. त्याला माझं मन त्याला प्रेम करायचं आणि त्याला नटवायचं. एक सांग का तुम्हाला मावशी. एकच वाक्य सांगते मी. म्हणलं नाही पाठात पण तुमच्यापाशी म्हणलं नाही अजून. पंचभूताचा गोंधळ पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ. केला एके ठाई मेळ. लाविला सबळ अंकार त्या पाठी. तेथे कायमी ते माझे. तेथे कायमी ते माझे. कोण वागवितो जे. कोण वागवितो जे. देहा केवी बारीजे. हे काळाचे भातुके. तेथे कायमी ते माझे. तेथे कायमी ते माझे. इच्छा वाढवितो वेल. इच्छा वाढवितो वेल. खुंटावा तो खरा बोल. खुंटावा तो खरा बोल. तुका म्हणे मोल. धाकले तो पावेल. जरा धाकल म्हणाला तेच माझ्याकडे येईल. तेथे कायमी ते माझे. तेथे कायमी ते माझे. इथं मी बी नाही आणि माझं बी नाही. देवभाव बी नाही. आत्मभाव वृत्ती निघतही नाही. जगताचा भ्रम होतही नाही. वासना उत्पन्न होतही नाही. ईश्वरातून मन आलं करतच नाही. कारण गुरुचा प्रसाद आहे. मन आणि ईश्वर एकात आले. महावाक्याचं ज्ञान झालं. आत्मदर्शन करून दिलं आणि त्या जीवाचं जीवत्व बंद झालं आणि त्या ठिकाणी ब्रह्मभाव सुरू झाला. तो ब्रह्मवेत्ता जगासाठी आला. स्वतः पण मुक्त झाला. जगाला पण मुक्त करण्याला आपले गुरुजी. हो काय हे कोण वागविते ओझे. ओझ म्हणजे गाड वज वाहत गंगेतून जातं. त्याला माहिती का गंगा आहे म्हणून. नाही. तसं बुद्धीला माहिती का मी ब्रह्म आहे म्हणून. त्याच्या पाठीवर साखरेच्या गोण्या गाढवाच्या. त्याला चव आहे का साखरेची. नाही. आहे चव नाही. गाढवाच्या पाठीवर साखरेच्या गोण्या त्यानं खाल्ल्या कधी. त्याचं तुमच्या सोबत परमात्मा आहे. त्याचा अनुभव घेतला कधी. तसंच आपण गाढव आहेत. संसारात वाकणारे आणि संसारात थाटात नाचणारे. काय बाया संसारात पागल होतात मावशी आमच्या. तुम्हाला काहीच माहित नाही आमच्या लोकांचं. बरोबर माहित नाही तुम्हाला. कारण संगतच नाही कॉमट्याची. ऐका कोणत्या तशाच संसाराला सगळे बोलले फरक आहे. माई पदाराला आमच्यात अज्ञान सोबत राहिलं. तुम्ही सांगा कर्म केले अज्ञान काढलं. पुण्यानं पापानं अज्ञान निघतं नाही. दुसरं काय केलं छोटं मोठं पुण्य. कोच पुण्य होत आहे. एखादं येळ दिलं कुणाला. एखाद्या लाख रुपयाचं भागवत लावलं. दुसरं काय करते ह्या. त्याच्यामध्ये मी केलं वर्षभर घोकलं. अर्ध पुण्य तर खालीच गेलं गळून. म्हणजे व्यर्थ जगल्या व्यर्थ गेल्या. उपयोग नाही झाला त्यांचा. झाला उपयोग नाही. पाण्यात गेलं सगळं आयुष्य. आता अशा बाईचा अधपतन होते. तसे देह मी आहे करता भोगता मी आहे असे म्हणणाऱ्या बुद्धीला अधोगती प्राप्त होते. देह मी
करता आम्ही भोगता आम्ही. अशा बाईची अधपतन होतं. तिनं पुण्य करू का पाप करू तिला मुक्ती नाही. आता ऐका. तेव्हा बुद्धीने इतर विषयास न जाणता आत्म्याला जाणावे, पण ते जाणत नाहीत. अशी बुद्धीची असमर्थ दाखविण्यात बुद्धीतून निघणारे तर्क अर्थात अनुमान प्रमाण खंडित केले आहे. तसे मनही आत्मस्वरूपा व्यतिरिक्त इतर सर्व वस्तूचे मनोराज्य करते. मनाने मनोराज्य संकल्प मनन परमात्म्याचे करावे. मनाने काय करावं? संकल्प भगवंताचा, चिंतन भगवंताचं, परमार्थ भगवंताचा, जाणणं भगवंताचं. इतरत्र चिंतन करू नये. व्यवहार करावा, प्रारब्ध भोगावं, चिंतनात जगावं, साधूकडे यावं, परमार्थाचं धन लुटावं, वेदांताचं वाण वाटावं, स्वतःला भगवंताला भेटावं. चलो हो गया परमार्थ. किती सुंदर वाक्य आहे अज्ञाना बुद्धीमध्ये. आणि आवरत संकल्प त्याचे मी छाया आहे, मी जन्मले, मी हे केलं, मी बघितलं, मी चालले, मी बोलले. इथं काहीतरी संबंध आहे का मीचा? नाही. आता सप्त्यामध्ये पुंडलिक वरदाहार विठ्ठल श्री गुरुज्ञान तुका. आता ऐका पल्लेवार.